नमस्कार. SK अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंगतर्फे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं खूप खूप स्वागत आहे. 12वी झालीये आणि आता पुढे काय हा प्रश्न डोक्यात घोळतोय. टेन्शन घेऊ नका. आज आपण CUET म्हणजेच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टबद्दल A to Z सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत घेणार आहोत. खरे ना, 12वी झाली की ॲडमिशनचं टेन्शन सुरू. प्रत्येक कोर्ससाठी वेगळी परीक्षा, वेगळा अभ्यासक्रम. अरे बापरे, नुसता गोंधळ आणि स्ट्रेस. पण विचार करा, जर या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षांऐवजी फक्त एकच परीक्षा द्यावी लागली तर? हो, असा एक मार्ग आहे जो हा सगळा त्रास कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या एक परीक्षा अनेक संधी देणाऱ्या उपायाबद्दल. आणि तो उपाय आहे CUET UG परीक्षा. हो, ही एकच परीक्षा आपल्यासाठी देशभरातल्या कितीतरी टॉप युनिव्हर्सिटीचे दरवाजे उघडू शकते. तर ही CUET म्हणजे नक्की काय? बघा, हिचं पूर्ण नाव आहे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. नावातच सगळं आहे. ही एक नॅशनल लेव्हलची एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणजे काय, तर ही एक परीक्षा देऊन आपण भारतातल्या सगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि इतरही अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये अंडरग्रॅज्युएट कोर्सेससाठी ॲडमिशन घेऊ शकतो. आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खास मुद्द्याकडे येऊया. विशेषतः जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी तर ही माहिती म्हणजे एक गेम चेंजर ठरू शकते. आपण बोलणार आहोत इंजिनिअरिंग ॲडमिशनबद्दल, पण एका वेगळ्या वाटेने. सगळ्यांना वाटतं की इंजिनिअरिंग करायचं म्हणजे JEE मेन द्यावीच लागते. पण समजा JEE मेन दिली नाही तर BTech करण्याचा मार्ग बंद होतो का? खरंच JEE शिवाय BTechला ॲडमिशन मिळू शकतं? आणि याचं उत्तर आहे होय, 100% शक्य आहे. आणि हा महत्त्वाचा दरवाजा उघडते तीच ही CUET परीक्षा. हे कसं शक्य आहे तेच आपण आता समजून घेऊ. बघा, देशभरातल्या काही निवडक सेंट्रल आणि इतर पार्टिसिपेटिंग युनिव्हर्सिटीज आहेत ज्या BTech किंवा BE कोर्सेससाठी CUETचा स्कोर स्वीकारतात. विशेषतः कॉम्प्युटर सायन्स, IT सारख्या डिमांडमध्ये असलेल्या ब्रांचेससाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हे शक्य नाही, पण काही उत्तम युनिव्हर्सिटीजमध्ये JEE मेनशिवाय इंजिनिअरिंग करण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग नक्कीच आहे. पण थांबा, CUET म्हणजे फक्त इंजिनिअरिंग नाही हं. तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी असा, कॉमर्सचे किंवा सायन्सचे, CUETमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी संधींचा खजिना आहे. चला बघूया कोणत्या शाखेसाठी कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत. सगळ्यात आधी आर्ट्स आणि ह्युमॅनिटीजच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. तुमच्यासाठी BA आणि BA हॉनर्समध्ये खूप चांगले पर्याय आहेत, जसं की हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी. इतकंच नाही तर वेगवेगळ्या भाषांचे कोर्सेससुद्धा करता येतात. आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकडे वळूया. तुमच्यासाठी BCom ऑनर्स तर आहेतच, पण त्याचबरोबर BBA म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि BMS म्हणजेच बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज सारखे जबरदस्त कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत. आणि आता सायन्स, तुमच्यासाठी तर संधींची रांगच आहे. तुम्ही BSc PCM किंवा PCB करू शकता, BSc ऑनर्स करू शकता, BCA म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, बायोटेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स हे पर्याय आहेतच. आणि हो, पुन्हा एकदा सांगतो, काही निवडक युनिव्हर्सिटीजमध्ये BTech आणि BE करण्याची संधी तर आहेत. तर मग पुन्हा एकदा बघूया की CUET परीक्षा इतकी महत्त्वाची का आहे. एकदम सोप्या शब्दात सांगतो, एक परीक्षा, संधी अनेक. JEEला एक उत्तम पर्याय म्हणून BTechचा मार्ग. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, फक्त तुमच्या गुणवत्तेवर अवलंबून. यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस सगळं वाचतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे देशातल्या टॉप सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये शिकण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ठीक आहे, आता CUET का द्यायची हे तर कळलं, पण कधी आणि कशी द्यायची? चला तर मग CUET 2026च्या महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षेचं स्वरूप काय असेल यावर एक नजर टाकूया. ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन 3 जानेवारी 2026ला सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 जानेवारी. फी भरण्यासाठी 31 जानेवारी हा शेवटचा दिवस असेल. समजा अर्जात काही चूक झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान वेळ मिळेल. आणि परीक्षेच्या संभाव्य तारखा आहेत 11 मे ते 31 मे 2026च्या दरम्यान. आणि हो, ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन असेल, म्हणजे कॉम्प्युटरवर द्यावी लागेल, ज्याला आपण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट किंवा CBT म्हणतो. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देण्याचा सराव करणं गरजेचं आहे. चला, आता बरीचशी माहिती मिळाली आहे. पण पुढचं पाऊल काय? तयारी कशी सुरू करायची? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरी आणि अधिकृत माहिती कुठून मिळवायची हे पाहूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
परीक्षेबद्दलची सगळी अधिकृत माहिती, सगळे अपडेट्स आणि अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त ऑफिशियल वेबसाईट वापरायची. CUETसाठी ती वेबसाईट आहे CUET.nta.nic.in. आता ही सगळी प्रक्रिया कधीकधी थोडी गोंधळात टाकणारी वाटू शकते. कोणता कोर्स निवडायचा, फॉर्म कसा भरायचा, बीटेक करायचा तर CUETमधनं कोणती युनिव्हर्सिटी चांगली आहे, असे अनेक प्रश्न मनात येणं अगदी स्वाभाविक आहे आणि अशावेळी योग्य मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरतं. जर आपल्याला या पूर्ण प्रक्रियेत कुठेही अडचण येत असेल किंवा वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज वाटत असेल तर SK अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंगची टीम मदतीसाठी तयार आहे. आपण त्यांना दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आपलं करिअर घडवू शकतो. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.